सन्माननीय व्यासपीठ, पद्मश्री पवार साहेब, डॉक्टर पौळ सर, श्याम, तसेच सर्व प्रतिष्ठित कर्मयोगी बंधू आणि भगिनींनो, मी रात्री मुक्कामी आलो. मी सकाळी 5:30 वाजता फिरायला निघालो. मला पक्ष्याचा किलबिलाट ऐकू आला. सरड्या दिसला, खेकडे दिसले, मुंग्याचे वारूळ दिसले, गाईचा हंबरडा, शेतकऱ्यांची धार काढण्याची लगबग. खूप दूरपर्यंत गेलो. मी 4 किलोमीटर गेलो. श्याम, मी चालताना असं वाटायचं की मी चाललोय कुठे. खरंच मी महाराष्ट्राच्या एका खेड्यामध्ये फिरतोय का. वेगवेगळ्या प्रकारचे झाडं बघितले. मी 13 ते 15 नवीन झाडाचे नावं पण मी लिहून घेतले. घराची ठेवण, शांत वातावरण, भरपूर ऑक्सिजन. झाड कशासाठी पाहिजे म्हणजे एवढं नवल वाटतं मला या गावचं. 7-8 वर्षापूर्वी आलो होतो. कारण भाषण करण्यासारखंच नाही, खरं बोलण्यासारखंच काही नाही, नुसतं पाहण्यासारखं हे सगळं आणि समृद्ध होऊन जाण्यासारखं गाव. काय लोकवस्ती, काय माणसं. ज्या घरी मी मुक्काम केला त्या लेकरांचा उत्साह, माणसाचा उत्साह, जेव्हा वाढण्याचा उत्साह. मुक्कामाची व्यवस्था करावं वाटतं, काहीतरी द्यावंच वाटतं. दर्शन घेते, गोड बोलते, काम करते. एकीकडे माणसं अंगावर येते. बोडखे, उजाड झाले डोंगर सारे, उजाड झाला गाव, एक तरी झाड लाव माणसा, एक तरी झाड लाव. बोडख उघड झाले सगळं. नुसत्या पांढऱ्या शपट अशा जंगलात. आणि भूषांना सांगते हे 10 मजली, हे 5 मजली, हे 4 मजली. तिथलं झाड तोडलं, हे बांधलं. नाल्या तुडुंब आहेत, सगळं अलबेल चाललंय. श्यामला बोलता येत नाही तसं मला बोलता येत नाही. डॉक्टर साहेब बोलणार आहेत आमचे. आम्ही ह्या पंक्तीमध्ये आम्ही बसतोय, आम्ही खूप चिंतन करतोय. आम्हाला तो महाराष्ट्र करायचा आहे, ती माती करायची. ते साधू संतांचे पाऊल, बाबासाहेब गव्हाणे नावाच्या साधू संतांच्या पाऊलासारखे अनेक बाबासाहेब गव्हाणे उभा करायचे. वापीचा एक युवा, त्याचं गावावरचं प्रेम, गावाकडून शिकून सवरून नोकरीला लागलेला माणूस पुन्हा गावाकडे वाकून बघत नाही. माझ्या गावामध्ये कितीतरी क्लास 1, क्लास 2, क्लास 3 अधिकारी आहेत. लाखांना कोट्यवधीने त्यांची संपत्ती आहे आणि कलेक्शन आहे. पण त्यांना असा हात उचलायचं म्हटलं की त्यांच्या हाताला मुंग्या लागतात. आणि दारात जर झाड लावायचं म्हटलं तर झाड चालून देत नाही. नको, रान पडतंय, दाराला त्रास होतोय, अडचण होती. झाडाची अडचण, श्वासाची अडचण, ऑक्सिजनची अडचण, सावलीची अडचण. इतकं पशु पक्षी, इतका सगळा गोतावळा. माणसं तर दिसलेच, उलट माणसं कमी, झाडं जास्त. बाकीकडे नुसते माणसं आहेत बोडखे. आणि झाड उगा किर उन्हामध्ये असं पळतं जाऊन एखाद्या झाडाखाली असं बसं वाटतं की थोडी सावली जरा वाढा. कशी वाढेल सावली. रडायची वेळ आली. कुठल्याही महाराष्ट्रात आपण फिरतो तर झाडाखाली गाडी उभा करा वाटते. आणि झाडाखाली गाडी उभा करून तिथं जेवास वाटतं बसून. एखादं चिटपाखरू भेटलं तर, एखादा चिवचिवाट भेटला तर भेटला. पण इथं प्रत्येक पशु पक्षी, प्रत्येक बघायचा चिवचिवाट आणि त्यांचा सगळा गोंधळ आणि त्यांचा सगळा कालवा हे फक्त गोकुळातच होऊ शकतो, बाबासाहेबांच्या गोकुळात. काय बोलण्यासारखं, काय इथं कुठलं इथं साहित्य सांडावा आणि काहीच अक्कल पाजळावा. 21 वर्ष एका डोंगरावर जाऊन बसून काम करतोय. डॉक्टर गिरीश कुलकर्णी, बाबा आमटे, प्रकाश आमटे, हे आमचा श्याम असावा, डॉक्टर पौळ सर, हे अशी समृद्ध माणसं आम्हाला भेटले. आणि आम्हाला पती पत्नीला थोडंसं काम करण्याची इच्छा झाली. मी हॉस्पिटलमध्ये टेक्निशियन म्हणून काम करत होतो. मॅडम लेक्चरर होत्या.
प्रकाश आमटेचा एक प्रकाश किरण अंगात घुसला, जसं बाबासाहेब गव्हाणे आता मी घेऊन चाललो, म्हणजे मी आता झाड घेऊन चाललो, मी आता सावली घेऊन चाललो, मी आता ऑक्सिजन घेऊन चाललो, मी उत्साह घेऊन चाललो, मी राष्ट्र घेऊन चाललो. ह्या गावातून राष्ट्र घेऊन जाता येतं. या गावातून गेल्यानंतर राष्ट्र उभा करता येतं. साधू संत तेच आणता येतात वापस, तेच गांधी वापस आणता येतात, तेच बाबासाहेब वापस आणता येतात, तेच फुले आणि शाहू पण आणता येतात. का आणता येत नाही? त्यांच्याच नावानं किती आपण रडत बसायचंय. नवे बाबासाहेब हे काय निर्माण होत आहे. श्याम आसवाच्या माध्यमातून नवीन गांधी निर्माण होत आहे. डॉक्टर पोळोच्या माध्यमातून नवीन आमटे निर्माण होत आहे. आता त्यांच्याकडे बघायची गरज नाही, आता यांच्याकडे बघून काम करण्याची गरज आहे. बाबासाहेब गव्हाणेंनी मला निमंत्रण दिलं, येता का? मला येता का नाही, हे कितीतरी मोठा पुरस्कार आहे. 137 पुरस्कारापेक्षा सगळ्यात मोठा पुरस्कार इथं बसण्याचा. की आमची लायकी तयार झाली, आमची लायकी निर्माण केली या माणसाने. एक इंजिनियर, एक छोटंसं काम करणारा बाबासाहेब गव्हाणे या अंजनापूरचा, याची 1500-2000 सुद्धा लोकवस्ती नाही, माणसं सुद्धा दिसत नाही. तुरळक घर आहेत, दूर घर आहेत, पण घर इतके सुंदर आहेत. त्याचं टुमदार सगळं समोरचं उखंडा, सगळं व्यवस्थापन, नाली व्यवस्थापन, शांती, सुव्यवस्था, आणि खरंच म्हणजे कशा प्रकारे तुम्ही हे मांडन करताय. आणि आता सांगितलं की आमदार, खासदार, मंत्री, वेगवेगळ्या गटाचे, जिल्हा परिषद मेंबर, पंचायत समिती मेंबर, अहो नुसता नगरसेवक आला तरी आम्हाला खुर्ची द्यावी लागते त्याला, त्याच्या मागे 100 लोक हिंडत असेल आणि त्याचा आधी सत्कार करते. ही फॅक्ट आहे. आमदार आले होते आमचे हातपाय तुडीतात, ढकलाढकली करतात, आम्हाला कोणी भेटू बी देत नाही. आमचा संबंधच काय तिथे. आणि आता सरांनी सांगितलं किती मोठा अभ्यास आहे की 288 आमदार आहेत, कितीतरी खासदार आहेत, एखाद तरी गाव आदर्श केले का? एखादी तरी गल्लीचा आदर्श? अहो त्यांनी घरच आदर्श केलेलं नाही. त्यांच्या घरातच बघा, त्यांच्या नावानं बोटं मोडतात, त्यांनी काय करून ठेवलेलं. म्हणजे आदर्श वागण्यासाठी किती जळाले असतील बाबासाहेब गव्हाणे, किती तपले असतील, किती तपन झालं असेल, किती तपस्या केली असेल त्या माणसाला. पहिल्याच्या किती तंतन झाली असेल त्यांची. काय त्यांचे शेड्यूल आहे, काय त्यांची लागवड आहे. लागवड तर अशी करतात की सरकारी लागवड बघा 4 कोटी 33 कोटी, बोलताना त्यांना असं त्यांचं जीभ झडत नाही. काय बोलतात काय, त्याच खड्ड्यात दुसऱ्या वर्षी, त्याच खड्ड्यात तिसऱ्या वर्षी. झाडं लावणं म्हणजे जन्म देणं. जन्म देणं कदाचित सोपंही असेल, पण संगोपन करणं पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी ट्री गार्ड, शिळीच्या तोंडाला येत नाही, पुन्हा उंटाच्या तोंडाच्या वरती गेल्यानंतर तो माणूस श्वास घेतो की आता काय त्याची चिंता. त्याला झोप येते का? ते उमराचं झाड जळालं, ते आंब्याचं झाड जळालं, ते पिंपळाचं झाड जळालं, ते झाड असं. आणि टँकरनं पाणी घातलंय. कितीतरी वृक्षमित्र बसले. खरंच मी तुम्हाला वंदन करतो, नतमस्तक होतो. तुमचे हात मातीत झिजले, तुम्ही हे उभा केलंय सगळं. कुठल्याही गल्लीला जा, इतके झाडं लागले तर म्हणजे आता नंतर तुम्ही आपण खरंच प्रभात फेरी काढूया, वृक्ष फेरी काढून बघूया की किती झाडं लावलेत. लाखो झाडं लावलेत. ही 16-17 हजार झाडं लावणे म्हणजे एक मोठं महानगर आहे. हा आदर्श मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, हा आदर्श राज्यपालांनी इथं यावा. इथं शाळा, इथं महाविद्यालय, इथं विद्यापीठाची इथं परिसंवाद लागावा, इथं परिषदा लागाव्या, इथं रिसर्च व्हावा. यांनी कसं केलं असेल, किती अंतर ठेवलं असेल, हे ऑक्सिजन मोजावा, पर्यावरण मंत्रालयाने इथं येऊन बघावा, बसावा की अंजनापूर नेमकं केलंय का, काय खस्ता खाल्लंय ते. आपण आपलं बोलायचं आणि त्यांनी तिकडं मस्त मजा करायची. ते सरकार आपलं आहे, ते माणसं आपलं आहेत, त्यांचा कान धरून त्यांना इथं आणू लागलं. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आहेत, माझी बहीण आहे, माझ्या गावची आहे, माझी नातेवाईक आहे. मी तिला लगेच पत्र लिहिणार आहे की जा ह्या गावामध्ये, तुम्हाला जर खरंच महाराष्ट्र बघायचं असेल, तुमचं मंत्रालय जर टिकवायचं असेल, दाखवायचं असेल, भूषणानं फोटो काढून जर एखादी क्लिप बनवायची असेल तर जा अंजनापूरला पंकजाताई, जा म्हणणार आहे. बघा बाबासाहेब गव्हाणेंना फोन लावा, गव्हाणे साहेब तुम्हाला पंकज जायचा फोन आला पाहिजे. हजारो प्रकारचे झाडं लावणारा युवा एक माणूस, माणसं कशा सोबत घेऊन काम करतो, कसा खड्डाच करता येत नाही, झाडच लावतात नाहीत. आम्हाला ना कॉलेजमध्ये शिकविलंय, ना कुणी कुणाला काय शिकवलंय काय. इकडं तर वेगळाच गोंधळ चाललेला आहे, प्रत्येकजण तिसरीकडेच चाललेला आहे. अशा भांबवलेल्या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये अंजनापूर आमच्यासाठी एक वेगळा आदर्श आहे, एक भगवद्गीता आहे. आमच्यासाठी एक रामायण घडणार आहे. इथंच फार मोठं महाभारत होणार आहे. कशाचं? सात्विकतेचं, सृजनतेचं, करुणेचं, मायाचं.
की याच्यात जी उभारणी होणार आहे तर नवीन विद्यार्थ्यांसाठी फार मोठा परिपाठ आहे. विद्यार्थ्यांचं वेगळ्या प्रकारचे इथून तयार होणार आहे. अंजनापूर आम्ही घरी घेऊन जाऊ, आम्ही आमच्या गावी घेऊन जाऊ. जिथं जिथं टँकर आहे, जिथं जिथं व्रण आहे, जिथं जिथं वेदना आहे, जिथं जिथं पाण्याच्या थेंबा वाचून चितपाखरू असं ओरडतंय, तिथं तिथं आम्ही अंजनापूरचा हा आदर्श घेऊन जाणार आहे. निश्चितच या सर्व याच्यामध्ये आम्हाला येण्याची संधी लाभली आणि खरं म्हणजे मुक्कामाची संधी लाभली. सर्वांचं प्रेम भेटलं की अंजनापूर एक राष्ट्रीय गाव म्हणून पुढे यावं. हा आदर्श तुम्हा सर्वांचा. प्रत्येकजण झाड दाखवताना मुलं दाखव विद्यार्थी आमच्याशी कसे बोलत होते. काही माणसं त्यांचं काम सोडून आम्हाला सांगत होते. कुणी कुणाला बोलायला तयार नाही. अहो रस्ता तर म्हणलं इकडे चालला पाहिजे, मला माहिती नाही. त्या गावचीच माणसं म्हणतात मग त्याला वेळच नाही रस्ता सांगायला. अशा काळामध्ये सर्वस्व सोडून, स्वार्थी वृत्ती सोडून, परोपकारासाठी, समाजासाठी, राष्ट्रासाठी, आमच्या बाबासाहेब गव्हाणेसाठी एक माणूस पुढे चाललाय. त्याच्या पाठीमागे जाण्याची वृत्ती, ही मानवतेची दिंडी, ही सृजनतेची दिंडी, ही समतेची, बंधुत्वाची दिंडी या गावाने निर्माण केलेली आहे. खरंच मी पुनश्च एकदा या मातीला वंदन करतो. तृप्त झालोय मी. ते सर्व घेऊन जाईल माझ्या गावाकडं आणि निश्चितच एका बोडख्या माळरानावरती हे गाव उभा करता येईल का, ही माती तिथं निर्माण करता येईल का, या गावाचं मन, या गावाचं धन, या गावाचा स्वभाव त्या गावामध्ये मला परावर्तित करता येईल का, अशा प्रकारचा मी प्रयत्न करणार.